अनुवाद प्रकरण 1. होरेब येथे मोशे इस्रायल लोकांस परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो. यार्देनेच्या पूर्वेस रानातील अराबात, सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोत व दी जाहाब ह्यांच्या दरम्यान जी वचने मोशे सर्व इस्रायलांशी बोलला ती ही. होरेबापासून सेईर डोंगराच्या मार्गे कादेश बर्न्या 11 दिवसाच्या वाटेवर आहे. 40व्या वर्षाच्या 11व्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्रायल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले. मोशेने हेशबोनात राहणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला आणि एद्रेई येथे अष्टरोथ येथला बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारिल्यावर यार्देनेच्या पूर्वेस मवाब देशात तो ह्या नियमशास्त्राचे विवरण करू लागला. तो म्हणाला, परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणाला सांगितले की तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिल्याला बरेच दिवस झाले, तर आता येथून कूच करा आणि अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात आणि त्याच्या आसपासच्या सर्व प्रदेशात चला, म्हणजे अराबात, डोंगरवटीत, तळवटीत, नेगेबात व समुद्रतीरी असलेल्या कनान्याच्या देशात व लबानोनापर्यंत आणि फरात महानदीपर्यंत जा. हा देश पहा, मी तुमच्यापुढे ठेवला आहे. म्हणून परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना व त्यांच्या मागून त्यांच्या वंशजांना जो देश शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात जाऊन तो वतन करून घ्या. नायकांची नेमणूक. निर्गम प्रकरण 18 पदे 13 ते 27. त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते की मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील ताऱ्यांइतकी आहे. तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्ही आता आहात त्याच्या सहस्रपट तुम्हाला वाढवो आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला आशीर्वाद देवो. तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोठवर सोसू. म्हणून तुम्ही आपापल्या वंशातून बुद्धिमान, समजदार व अनुभविक पुरुष निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे प्रमुख नेमतो. तेव्हा तुम्ही मला उत्तर दिले की तू सांगतोस तसे करणे ठीक आहे. म्हणून तुमच्या वंशापैकी बुद्धिमान व अनुभविक अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमिले, म्हणजे तुमच्या वंशांप्रमाणे हजारांवर, 100 50 व 10 नायक व अंमलदार नेमून दिले. त्यासमयी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली की तुम्ही आपापल्या भाऊबंदांचे वाद ऐका. एखादा माणूस व त्याचा भाऊबंद व त्याच्या जवळचा उपरी ह्यांच्यामध्ये नीतीने न्याय करा. न्याय करीताना पक्षपात करू नका. लहान मोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून भिवू नका, कारण न्याय करणे देवाचे काम आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन. त्यासमयी तुमच्या सर्व कर्तव्य कर्मांविषयी मी तुम्हाला आज्ञा केली होती. कादेश बर्ण्यास पाठवलेले हेर. गणना प्रकरण 13 पदे 1 ते 33. मग आपण होरेबाहून कूच करून आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार जे मोठे व भयानक रान अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशाकडे जाताना तुम्हाला लागले ते सर्व ओलांडून कादेश बर्ण्यापर्यंत पोहोचलो. तेव्हा मी तुम्हाला सांगितले की अमोऱ्यांचा जो पहाडी प्रदेश आपला देव परमेश्वर आपणास देणार आहे तेथपर्यंत तुम्ही आला आहात. पहा, तुझा देव परमेश्वर ह्याने तो देश तुझ्यापुढे ठेवला आहे. तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यावर चढाई करून तो हस्तगत कर. भिवू नकोस व कचरू नकोस. तेव्हा तुम्ही सगळे माझ्याकडे येऊन म्हणाला, आम्ही माणसे पुढे पाठवितो, म्हणजे ती त्या देशाची माहिती मिळवून कोणत्या मार्गाने आम्हाला जावे लागेल व कोणकोणती नगरे लागतील ह्यांची आम्हाला खबर आणतील. ही गोष्ट मला पसंत पडली, म्हणून प्रत्येक वंशामागे एक अशी तुमच्यातली 12 माणसे मी निवडून काढली. ती निघाली व पहाडी प्रदेशात गेली आणि अश्कोल नाल्यापर्यंत जाऊन त्यांनी देश हेरला. त्यांनी त्या देशाची काही फळे बरोबर घेतली आणि खाली आमच्याकडे आणली. आणि त्यांनी अशी खबर आणली की आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे
तो उत्तम आहे. तथापि तुम्ही तेथे जाईनात. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. तुम्ही आपल्या डेऱ्यात कुरकुर करीत म्हणाला की परमेश्वर आमचा द्वेष करीत आहे आणि म्हणूनच आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा सत्यानाश करावा ह्या हेतूने त्याने आम्हाला मिस्र देशातून काढून आणले आहे. आम्ही कोठे निघालोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहोचले आहेत. आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले असे आमच्या भाऊबंदांनी आम्हाला सांगितले. तेव्हा आमच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, घाबरू नका, त्यांना भिवू नका. तुमचा देव परमेश्वर तुमचा अग्रगामी आहे. त्याने मिस्र देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. आणि तुम्ही रानातही पाहिले की येथवर येऊन पोहोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हाला नेले. एवढे करूनही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेविला नाही. तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रगट होऊन ज्या वाटेने तुम्ही जावयाचे ती वाट तुम्हाला दाखविण्यास तो तुमच्या पुढे चालला. इस्रायल लोकांस परमेश्वराने केलेली शिक्षा. गणना प्रकरण 14 पदे 20 ते 35. तेव्हा तुमचे बोलणे ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि तो शपथ वाहून म्हणाला, जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. यफुन्नेचा मुलगा कालेब हा मात्र तो पाहिल. ज्या भूमीला त्याचे पाय लागले ती मी त्याला व त्याच्या वंशजांना देईन, कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला आहे. तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की तूही त्या देशात प्रवेश करणार नाहीस, पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा होईल. तू त्याला धीर दे, कारण तो देश इस्रायलास वतन म्हणून तो मिळवून देईल. आणि ही लुटली जातील असे ज्या तुमच्या मुलांबाळांविषयी तुम्ही म्हणाला ती म्हणजे जी मुले आज बरे वाईट जाणत नाहीत ती त्या देशात जातील. मी तो त्यांना देईन आणि ती तो वतन करून घेतील. पण तुम्ही परत जा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच करा. हर्मा येथे इस्रायल लोकांचा पराभव. गणना प्रकरण 14 पदे 39 ते 45. तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास मोठे तयार झालात. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही. गेला तर शत्रू तुमचा मोड करील. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेला. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशांप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. तेव्हा तुम्ही माघारे येऊन परमेश्वरासमोर रडू लागला. पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिला, ते तुम्हाला ठाऊकच आहे.